मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी नूतन आमच्या घरी आले आणि तुम्हाला तर माहितीच असते कोणत्याही शेतकऱ्याच्या घरी गेल्यावर कधी उपाशी पोटी जाऊन देत नाही, म्हणून आम्ही त्याला मस्तपैकी पोहे दिले जेवणासारखे. तिने पण नाही म्हणता नाही मस्तपैकी ओढलं चांगलं प्लीज ये छान एकदम ओके मध्ये. आणि त्यात बरोबर भरून चहा आलाय. अरे घे ना चहा हात मागं का घेतलं. तर काय म्हणशील, मस्त ओके मध्ये चांगलं झालंय. आता आपल्याला जायचं अजून किती वाजले? 6:30. काय तू केलेस? मला करायचं पण मी केलं नाही. करून दिल्यावर बोलायचं. अच्छा ठीक आहे ना मग. केलंय सगळं मम्मीने तुझ्या. ठीक आहे ना मग, छोटू दे. शानपणा करतोयस. ठीक आहे असू द्या. जर आता आता नाही, आता पुढे बोलायचंय. थांब ना. अरे थांब ना, घ्यायला पण उशिरा. मी मुंबईवरून आली वेळेवर, तू घ्यायला पण उशिरा आला आणि तर पाहुणचार केला म्हणून शानपणा करतोय. स्वतःने तर पाहुणचार नाही केला, बहिणीने केला, आईने केला. मग हे दिले की तुला? ओके घे का? हा, तूच. काय सकाळ सकाळी आणून दिलंय खायला. मग कधी खाणार? सकाळ सकाळी काय खात माणूस? आता बाहेर गेलं तरी सकाळीच वाटते की. मग जरी आता काय आबाळ बिबाळ आलंय मस्त योग्य. मग तेच म्हणते, सकाळी माणूस काय खात? मी काय बी खातो, मला येईल ते. कारण की मी खातो म्हणजे जेवतो डायरेक्ट. हा, मग जेवण ते खायचं ना घरातलं. मग हे काय जेवणच झालं की माझं. खात नाही का मी बाहेर खाऊन काय? मी तर हे आता ही तू आहेस म्हणून, नाही तर मी हे कुस करून खाल्लं असतं. मस्त कालवणात कुस करून खाल्लं असतं. हा चेस करा. हो कॅमेरात